मी सीमाताई नांदेडकर, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। तर काम वगैरे सगळं झालं, कचरेवाला पण येऊन गेला, जेवण पण झालं माझं। तर काल तर सुट्टी होती मला नवीन वर्षाची 1 तारखेला, तर आज 2 तारीख आहे। तर 6 वाजता मी जेवणाच्या कामाला जाईल आणि रात्री मला बनवायचं डाळ तडका, अजून जिरा भात बनवून या साधा भात बनवून। आणि खूप लोक माझे ब्लॉग बघायला लागले तर पण लाईक करत नाही। प्लीज लाईक करा, खूप मेहनतने मी अपलोड करते, तर तुमचं सपोर्ट मला खूप गरजेचं आहे। तर प्लीज लाईक आणि कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब पण करत राहा। तर तुरीच्या डाळीला छानपैकी धुवून घ्या, एकदम त्याचं म्हणताना पॉलिश असते ते निघेपर्यंत। आणि छान धुतल्याच्या बाद चांगल्या पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्या। आणि तडका डाळ खूप छान लागते, हॉटेलमध्ये सुद्धा सेम अशी डाळ करतात। त्याच्यामध्ये बटर पण टाकतात, पण मी बटर नाही टाकणार, कोणाच्या घरी असते कोणाच्या घरी नसते, तर त्यासाठी सिंपल तडका डाळ करणार आहे। मुलांना छोट्या खूप आवडते, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। ही डाळ लई चवदार राहते, खायला भाकरी संग सुद्धा चुरून खाऊ शकता आणि चपाती संग आणि जिरा भातासंग तर लई छान लागते, तुम्ही नक्कीच खाऊन बघा एकदा। तर डाळीला छानपैकी धुवून घ्यायली मी बघा, 2-3 पाण्यानंतर धुवून घ्या आणि नंतर परत पाणी टाकून ठेवून टाका 2 तासासाठी। इकडे जिरा भात बनवायला लागले, तडका दिले, तांदळाला सुद्धा मी 15-20 मिनिटे भिजू घातले होते। कसं सगळं भिजल्याच्या बाद ना चांगलं चव लागते त्या भाताला आणि डाळीला भिजू घातल्यानं। कोणची पण भाजी म्हणजे डाळ जर कोणती पण करताच ना त्याला चांगले भिजू घाला, खूप छान लागते। तर इकडं मी मिरच्या एवढ्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला आणि टमाटर घेतले बघा। आता ह्याला चांगलं धुवून कापून घ्या। आणि इकडं तडक्यासाठी काय टोपामध्ये तेल टाकलं, तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल टाका। त्याच्यामध्ये टाकले रायला चांगलं कडू दिले मस्तपैकी, कारण माझ्याकडं स्टँड आहे पण रेसिपीसारखं स्टँड नाही आहे माझ्याकडं, म्हणून हातानंच पकडले मोबाईल। चांगलं कडू द्यायचं, तडजड असा आवाज आला पाहिजे त्याचा। आणि नंतर त्यावर जिरे टाकायचे, जिरे पण चांगले कडू द्या तेलामध्ये। नंतर त्यामध्ये ना हिरव्या मिरच्या अशा कापून टाका। तर आम्ही म्हणतात जास्त तिखट खाता, तर मी मध्यम करायला लागले, जास्त तिखट पण नाही आणि सपक पण नाही। कढीपत्ता टाका आणि नंतर छानपैकी कडू द्या चांगलं। कळल्याच्या बाद कुकरमध्ये जे डाळ शिजलेली असते ना चांगलं घोटून घ्या त्या डाळीला छानपैकी, आणि त्याच्यामध्ये हे जे तडका आहे ना वरून टाका, खूप छान लागते। कोणी कोणी याच्यामध्ये ना हे पण टाकते, काय म्हणतात हिंग, तर तुम्हाला तुमच्याकडे जर असेल तर हिंग तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकणार हिंग। तर मस्तपैकी आता ह्याला तडक्याला आणि डाळीला एकत्र करून घ्या। मोबाईल हलते जास्त साईडला ठेवून मी पहिलं डाळीला हलवून घेते आणि टोपात टाकून घेते। तर टोपामध्ये टाकले आणि त्यावर कोथिंबीर टाकायची, एकच नंबर डाळ लागते ही, तडका डाळ म्हणतात ह्याला, लय भारी लागते, तुम्ही खाऊन बघा। लेकरं आहे ना म्हणून की मम्मी ही डाळ तू रोजच बनव, इतकी छान लागते। भाभीच्या घरी बनली होती, भाभीला लय आवडली होती। तर इकडं माझा जिरा राईस पण म्हणतात, जिरा भात पण झाला, नॉर्मल भात पण छान लागते, पण जिरा भात खूप छान लागते, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर इकडे ह्या लोकांचं जैन लोकांचं काहीतरी होतं, तर थोडंसं शूट केले बघा, खूप गर्दी होती, ट्रॅफिक होती इकडं। तर कामावर पोहोचल्याच्या बाद भाभीला विचारलं काय काय बनवायचं आहे भाभी, तर भाभीनं सांगितलं आज मला त्यांना जेवायला नूडल्स बनवायचे, अजून पनीर चिल्ली बनवायचे, पोहा बनवायचा, अजून मीच विसरून जाते बघा काय काय बनले, कारण ना तर मी काल शूट करते आणि आज एडिटिंग करते, कारण मला वेळ भेटत नाही ना म्हणून। तर आता हे पनीर कापून घ्यायला लागले बघा, एकदम छानपैकी, मग त्यांनी यम असते ना यम, मग त्यांनी डब्लू तसा पनीर कापून घ्यायचा, मग त्यांनी 2-3 तुकडे झाले पाहिजे ते डब्लूचे, तर तसे कापून घ्यायचे, खूप छान लागते चिल्ली पनीर। आणि भाभीला खूप आवडलं, भाभीला म्हणलं गरम गरम तुम्ही खायचं म्हणलं, कारण ते लोक काय करतात आजचं जेवण उद्या खातात, उद्याचं जेवण परवाच्या दिवशी खातात। तर त्यांना मी म्हणलं थोडं तरी टेस्ट करा, मैयादेखत तुम्ही खा, म्हणजे मला चांगलं वाटणार की तुम्ही हे मैयादेखत खालात आणि टेस्ट कसं झालं तेही सांगा। तर भाभी बोलली ठीक आहे, पहिले तर नको नको म्हणाले, कारण ती रात्रीच्या स्लॉट खाऊन झोपतात म्हणून, फक्त स्लॉट जेवण दुपारी आणि सकाळी करतात, असं आपल्या लोकांना नाही जमत असं, आहे की नाही। तर हे बघा इकडं मी भात बनवला होता आणि नंतर नूडल्स पण झाले होते, हे बघा छानपैकी, आणि पोहा केला,
पोहा केल्याच्या बाद आता इकडं मी चिली पनीर करणार आहे. बघा हे पनीरला सुद्धा मी त्याच्यामध्ये ते मिश्रण वगैरे टाकून ठेवले आणि फ्राय करू लागले होते. जास्त तेलामध्ये फ्राय करतात हे, पण हे लोक जास्त तेल खात नाहीत ना, म्हणून कमी तेलामध्ये फ्राय करायला लागले. नंतर ते एकदम खमंग झाले पाहिजे ते पनीर एकदम. तर हे लोक जास्त तेल खात नाही ना, मला कमी तेलामध्ये बनवावं लागते. म्हणजे 1 किलो तेल त्यांना महिनाभर तरी गेलं पाहिजे असं. आणि भाज्या तर 3-3, 4-4 असतात आणि तेल 1 किलो महिनाभर आपल्यामध्ये जाते का तेवढं तेल सांगा बरं. हप्त्यामध्येच 1 किलो तेल खतम होऊन जाते. तर हे लोक तेल कमी खातात. बापरे, आपल्याला तर ते होतच नाही. मी कसं तरी ॲडजस्ट करते. भाभी तरी पण म्हणते की दीदी 1 किलो तेल आहे ना, 1.5 महीना तो चलाना पडेगा आपको. मी म्हणलं कसं मग चवदार कसं होणार जेवण. तर मग केली मी त्यांना दिले खायला. काय तारीफ केली माझी. म्हणले दीदी आपके हाथ में तो जादू है. मैं बोले सच में. तर बोलते हाँ दीदी सच में. तर म्हणताना माझं त्यांच्या घरामध्ये फेमस म्हणजे दम बिर्याणी. त्यांच्या म्हणतात सासूला, आईला, सासऱ्याला, बाबाला सगळ्याला मी दम बिर्याणी आवडती भाभीच्या घरी सगळ्याला. तर आता निघाले घरी, आले पण पोहोचले पण शिड्या चढत आहे कारण उशीर झाला होता मला घरी यायला. आणि उद्या सकाळी किती वाजता जायचं आहे का मला माहीत नाही. शूट करण की नाही ते पण मला माहीत नाही, कारण ना भाभीच्या इकडं ना किचनमध्ये उजेड असलं ना तर शूट बरोबर होत नाही दिवसाला. तर चला मी इथंच ब्लॉग खतम करते. प्लीज सबस्क्राईब करा.